नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही प्रश्न की जे संभाव्य स्वरूपाचे परीक्षेच्या दृष्टीने राहू शकतात, अशा प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत। याची PDF मी तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला पण टाकेल, त्याची लिंक पण टाकेल। सोबतच त्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज आपण इथे उपस्थित आहोत। काही प्रश्न बघूया। BA थर्ड इयर सेम 6 साठी जे प्रश्न राहू शकतात किंवा कशा पद्धतीने वस्तुनिष्ठ प्रश्न असू शकतात, याच्यावर आता आपण चर्चा करणार आहोत। जसा पहिला प्रश्न येऊ शकतो हा, किंवा अशा पद्धतीचे राहू शकतात। प्रथम महायुद्धानंतर जर्मनीवर कोणता तह लादण्यात आला, हा प्रश्न आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे व्हर्सायचा तह। कारण की फर्स्ट वर्ल्ड वॉर झालं आणि फर्स्ट वर्ल्ड वॉर नंतर पॅरिस शांतता परिषद झाली आणि त्यानंतर व्हर्सायचा तह हा जर्मनी सोबत झालेला हा तह आणि त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा असा हा तह। आणि हा प्रश्न की प्रथम महायुद्धानंतर जर्मनीवर कोणता तह लादण्यात आला, त्याचं उत्तर आहे व्हर्सायचा तह। दुसरा प्रश्न आहे खाली, बोल्शेविक क्रांती कोणत्या देशात घडून आली? तर बोल्शेविक क्रांती जी रशियन राज्य क्रांती आहे तिलाच म्हणतात रशियन राज्य क्रांती। रक्ताचा एक थेंबही न सांडता जी क्रांती झाली असं म्हटलं जातं ती म्हणजे बोल्शेविक क्रांती, ती रशियामध्ये घडून आली। नवीन आर्थिक धोरण कोणत्या देशाच्या शासकांनी स्वीकारले, किंवा NEP असं म्हणतात त्याला, तर रशियाच्या शासकाने, आणि त्यावेळेला शासक लेनिन होता म्हणून रशिया आणि लेनिन असं मी त्याचं उत्तर लिहिलेलं आहे। प्रश्न फिरवून जर विचारला, नवीन आर्थिक धोरण कोणत्या देशाने स्वीकारले, तर रशिया। नवीन आर्थिक धोरण रशियाच्या कोणत्या शासकाने स्वीकारले, तर ते लेनिन। म्हणजे दोन्ही प्रश्न तिथे कव्हर व्हावेत म्हणून त्याला अशा पद्धतीने लिहिलेला आहे। प्रश्न चौथा, लोकार्नो करार केव्हा झाला? 16 ऑक्टोबर 1925 ला लोकार्नो करार झालेला दिसून येतो। त्याच्यानंतर पाचवा प्रश्न, 1922 मध्ये जर्मनी व रशिया यांच्यात कोणता करार झाला? तर तो रापोलो करार नावाने प्रसिद्ध आहे। जर्मनी आणि रशिया यांच्यामध्ये तो 1922 मध्ये झाला होता। हा करार रापोलो करार म्हणून प्रसिद्ध आहे। फॅसिस्ट पक्षाचा संस्थापक कोण होता? तर बेनिटो मुसोलिनी हा होता। आपण जे व्हिडिओ लेक्चर घेतले त्यामध्ये या सगळ्या बाबी आलेल्या जरी असल्या तरी प्रश्न रूपाने आज आपण बघतो आहोत। बेनिटो मुसोलिनी हे त्याचं उत्तर आहे। नाझी पक्ष किंवा नाझी पक्षाचा संस्थापक कोण होता? तर त्याचं नाव ॲडॉल्फ हिटलर। हिटलरने जो पक्ष स्थापन केला त्याचं नाव नाझी पक्ष होतं। त्याच्यानंतर अवंती वृत्तपत्राचा संपादक कोण होता? अवंती नावाचं वृत्तपत्र सुरुवातीच्या काळात मुसोलिनी चालवत होता आणि त्याचा संपादक मुसोलिनीच होता, असा हा अवंती वृत्तपत्र। त्याच्यानंतर हिटलरचा जन्म केव्हा झाला? 20 एप्रिल 1889 मध्ये हिटलरचा जन्म झाला, हे त्याचं उत्तर आहे। खाली नंबर 10वा प्रश्न, हिटलरच्या आत्मचरित्राचे नाव काय होते? हिटलरने तुरुंगामध्ये असताना, हिटलरला जेव्हा कैद झाली, त्याने शासन उलथून पाडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्याने त्याला तुरुंगवास झाला आणि तुरुंगामध्ये जो त्याने ग्रंथ लिहिला तो होता माझा संघर्ष। याला माइन काम्फ असं म्हणतात। हा ग्रंथ त्याने लिहिला। त्याच्यानंतर मुसोलिनीने काढलेली लष्करी संघटना कोणती? तर मुसोलिनीने जे काढलेली संघटना होती त्याला ब्लॅक शर्ट्स किंवा काळे डगलेवाले, ग पाहिजे इथे, काळे डगलेवाले असं त्याचं उत्तर आहे, काळे डगलेवाले। याला मी करेक्ट करून घेतो। काळे डगलेवाले असं त्याचं उत्तर आहे, काळे डगलेवाले। त्याच्यानंतर नंबर 13, मुसोलिनीने सर्वोच्च नेता म्हणून कोणती पदवी धारण केली? तर ड्यूक नावाची पदवी त्याने धारण केलेली होती। मुसोलिनीने रोमवर मोर्चा केव्हा काढला? त्याला सत्ता हस्तगत करण्यासाठी मुसोलिनीने रोमवर मोर्चा काढला होता। 28 ऑक्टोबर 1922 ला त्याने हा मोर्चा काढला होता। त्याच्यामध्ये हे काळे डगलेवाले
सगळे तिथे हजर होते असं म्हणता येईल. ब्लॅक शर्ट्सवाले किंवा काळे डगलेवाले असा शब्द त्यांच्यासाठी आहे. त्याच्यानंतर 15वा प्रश्न, मुसोलिनी व धर्मगुरू पोप, मुसोलिनी व धर्मगुरू पोप यांच्यामध्ये कोणता करार झाला? त्याला लॅटेरियन करार असं म्हणतात. व्हिडिओ लेक्चर मध्ये हे आलेलं आहे, तुम्ही तिकडे जाऊन त्याला नीट ऐकू शकता. मुसोलिनी आणि धर्मगुरू पोप यांच्यात कोणता करार झाला? लॅटेरन करार. कारण की पोपची जी व्हॅटिकन सिटी आहे ही सेपरेट होती, स्वतंत्र होती, आणि त्यामुळे मुसोलिनीला असं वाटत होतं की धर्मगुरू सोबत करार व्हावा, आणि तो करार आणि त्याच्या अटी तिकडे बघितलेल्या आहे आपण. प्रश्न क्रमांक 16वा, नाझी पक्षाचे प्रतीक चिन्ह कोणते होते? म्हणजे त्याच्या फ्लॅगवर जो चिन्ह दिसतो तो कोणता होता? तर ते स्वस्तिक होतं. जे आपण इकडे बघतो तो स्वस्तिक त्या नाझी पक्षाच्या फ्लॅगवर असलेला आपल्याला दिसून येतो, झेंड्यावर असलेला दिसतो. फॅसिस्ट पक्षाचे प्रतीक चिन्ह कोणते होते? तर काठ्यांचा जुडगा धारण केलेला रोमन योद्धा. फॅसिओ तत्वज्ञान आपण बघितलं ना, तर तोच याच्यातून निदर्शित होतो की काठ्यांचा जुडगा धारण केलेला रोमन योद्धा हा त्यांचं प्रतीक चिन्ह होतं. जर्मन प्रजासत्ताकाचं नाव काय होतं? फर्स्ट वर्ल्ड वॉर झालं आणि फर्स्ट वर्ल्ड वॉर नंतर जर्मन प्रजासत्ताक स्थापन झालं, कारण की विलियम द्वितीय हा जर्मनी सोडून निघून गेला होता, आणि त्यामुळे जर्मनीचा आता कोणी वाली राहिला नव्हता फर्स्ट वर्ल्ड वॉर नंतर, आणि तिथे सत्तेमध्ये पण कोणी नव्हतं. त्यावेळेला जे तिथल्याच लोकांनी निवडून दिलेलं सरकार, ज्याने व्हर्सायच्या तहावर सह्या केल्या, ते सरकार म्हणजे वायमर प्रजासत्ताक म्हणून ओळखल्या जातं. पंचवार्षिक योजनेची सुरुवात करणारा देश कोणता? हा 19वा प्रश्न. पंचवार्षिक योजनेची सुरुवात करणारा देश कोणता? तर तो आहे रशिया. रशियाने ती पंचवार्षिक योजना सुरू केलेली होती. रशियामध्ये रशियन राज्य क्रांती झाली आणि त्याच्यानंतर त्याने ही पंचवार्षिक योजना सुरू केली होती, आणि रशियाने या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातूनच विकास घडवून आणला स्वतःचा. त्याच्यानंतर स्टॅलिन कोणत्या देशाचा शासक होता? तर लेनिन नंतर स्टॅलिन आलेला हा रशियाचा शासक होता. त्याचं उत्तर रशिया आहे. 21वा प्रश्न, जागतिक आर्थिक मंदी कोणत्या वर्षी आली? तर 1929 मध्ये आली. त्याचं उत्तर 1929 आहे. आर्थिक मंदीची सुरुवात कोणत्या देशापासून झाली? तर ती अमेरिकेपासून झालेली दिसून येते. त्याच्यानंतर 23वा प्रश्न, तुफानी दल ही लष्करी संघटना कोणी उभारली? तर ती हिटलरने उभारलेली होती. गेस्टॅपो ही गुप्तचर संघटना कोणी उभारली? तर ती हिटलरने उभारली, कारण या संघटनांचा उपयोग हिटलरला भरपूर होता. हिटलरला जे विरोधक होते किंवा साम्यवादी होते त्यांच्या सभा न होऊ देणे, त्याच्यासाठी गेस्टॅपोचा उपयोग होत होता. हिटलर युगेंडचा उपयोग होत होता. अशा पद्धतीचे संघटन त्यावेळेला त्याने उपयोगात आणले, आणि त्या माध्यमातून आपली सत्ता मजबूत केली त्याने जर्मनीमध्ये. 25वा प्रश्न, अनुनयाचे धोरण कोणी स्वीकारले? अनुनय म्हणजे एक प्रकारची स्वीकृती. हे स्वीकृतीचं धोरण इंग्लंडने स्वीकारलं होतं. त्याचं उदाहरण आपण बघितलेलं आहे की म्युनिच करार जो झाला, जेव्हा झेकोस्लोवाकियाकडून हिटलरने सुडेटन प्रांताची मागणी केली, तर त्यावेळेला अनुनयाचं धोरण हे इंग्लंडने तिथे राबविलेलं दिसून येते. अशा पद्धतीचं अनुनयाचं धोरण इंग्लंडचं होतं. दुसरे महायुद्ध केव्हा सुरू झाले? 1 सप्टेंबर 1939 ला सुरू झाले, हे त्याचं उत्तर आहे. फ्रँकलिन रुझवेल्ट कोणत्या राष्ट्राचा प्रमुख होता? तर अमेरिकेचा होता. संयुक्त राष्ट्रसंघाचे पहिले महासचिव कोण होते? ट्रिग्वे ली हे संयुक्त राष्ट्रसंघाचे पहिले महासचिव होते. महासचिवाच्या माध्यमातून सगळा कारभार संयुक्त राष्ट्रसंघाचा चालतो, म्हणून हे पद फार महत्वाचं आहे. पर्ल हार्बर हे लष्करी तळ कोणत्या राष्ट्राचे होते? पॅसिफिक मध्ये असलेले हे पर्ल हार्बर नावाचं ठिकाण आहे. म्हणजे वेगळा प्रश्न विचारता येतो याच्यावर. पर्ल हार्बर हे कोणत्या महासागरामध्ये असलेलं बेट आहे, किंवा अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो. तर त्यावेळेला ते पॅसिफिक महासागर त्याचं उत्तर राहील. पर्ल हार्बर हे लष्करी तळ कोणत्या राष्ट्राचे होते? तर ते अमेरिकेचं होतं. जे तळ जपानने द्वितीय महायुद्धामध्ये उडवलं होतं किंवा त्याच्यावर हल्ला केलेला होता, तो म्हणजेच हा पर्ल हार्बर. म्युनिच करार कोणत्या राष्ट्राबाबत झाला? तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे तो झेकोस्लोवाकियाच्या बाबतीत झाला. झेकोस्लोवाकियाकडून सुडेटन प्रांताची मागणी जर्मनीने केलेली होती. हाही प्रश्न येऊ शकतो. झेकोस्लोवाकियाकडून
जर्मनीने कोणत्या प्रदेशाची मागणी केली, तर ते सुडेटन नावाचा प्रदेश आहे. म्युनिच करार त्या बाबतीतच झाला, तो झेकोस्लोवाकिया हे याचं उत्तर आहे. म्युनिच करार कोणत्या राष्ट्राबाबत झाला, तर झेकोस्लोवाकिया बाबत झाला. 31वा प्रश्न, म्युनिच करारात सहभागी झालेला इंग्लंडचा पंतप्रधान कोण होता, तर तो होता चेंबरलिन. कारण की चेंबरलिननेच म्हटलं होतं ना की मी आता जगाला शांतता दिलेली आहे, म्हणजे हिटलरच्या आक्रमणापासून वाचवलाय, अशा पद्धतीचं ते होतं. पण म्युनिच करार काही जास्त काळ टिकला नाही. हिटलरने लगेच आक्रमण करायला सुरुवात केलेली होती झेकोस्लोव्हाकियावर. रशिया जर्मनी अनाक्रमण करार केव्हा झाला, म्हणजे रशिया आणि जर्मनीला असं वाटत होतं की रशियाची मदत आपल्याला मिळाली पाहिजे पूर्वेकडे, आणि म्हणून त्याला रशिया हा मित्र पाहिजे होता, जर्मनी म्हणजे हिटलर. आणि म्हणून हिटलरने 23 ऑगस्ट 1939ला रशियासोबत अनाक्रमण करार केला होता. ऑस्ट्रिया प्रांताचे विलिनीकरण कुणी केले? ऍक्च्युली हा प्रांत नसून देश आहे ऑस्ट्रिया नावाचा. ऑस्ट्रिया देशाचे म्हणू आपण याला. ऑस्ट्रिया देशाचे विलिनीकरण कोणी केले, तर ते हिटलरने केले होते. हिटलर हे याचं उत्तर आहे की हिटलरने ऑस्ट्रियाचं विलिनीकरण केलं. हिटलरने ऑस्ट्रिया देशाचं विलिनीकरण केव्हा केलं, तर 12 मार्च 1938ला केलं. 1938 हे त्याचं उत्तर आहे. रोम बर्लिन टोकियो करार केव्हा झाला? रोम म्हणजे इटलीची राजधानी, बर्लिन जर्मनीची राजधानी, टोकियो जपानची राजधानी. म्हणजे इटली, जर्मनी आणि जपान यांच्यामध्ये जो करार झाला त्यालाच रोम बर्लिन टोकियो अक्ष करार असं म्हणतात. तर तो इसवी सन 1937 मध्ये झाला. नंबर 36चा प्रश्न, युद्धाचा त्याग करण्याची घोषणा करणारा करार कोणता, तर केलॉग ब्रिया करार आहे, जो 1928 मध्ये झाला. आई ही कादंबरी कोणी लिहिली, तर मॅक्झिम गॉर्की जो इटालियन होता याने ती लिहिली, आई ही कादंबरी. डॉवेज व यंग योजनेचा संबंध कशाशी आहे? 38वा प्रश्न, युद्ध खंडणी जी आहे, जी फर्स्ट वर्ल्ड वॉर नंतर जर्मनीकडून वसूल करावयाची होती, त्याच्याशी संबंधित आहे आणि जर्मनीशी संबंधित आहे. दोनपैकी एक काहीही ऑप्शन असलं तर आपण त्याच्यात लिहू शकता. नाझी पक्षाची स्थापना केव्हा झाली? 1 एप्रिल 1920 मध्ये झाली. म्हणजे फर्स्ट वर्ल्ड वॉर झालं आणि 1918 मध्ये पहिलं महायुद्ध संपलं आणि 1920 मध्ये हिटलरने नाझी पक्षाची स्थापना केली 1 एप्रिल 1920 रोजी. रोमवरील मोर्चाच्या वेळी इटलीचा राजा कोण होता किंवा कोण राज्य करीत होता, तर त्याचं नाव आहे व्हिक्टर इमॅन्युएल तिसरा. व्हिक्टर इमॅन्युएल तिसरा हा राज्य करीत होता त्यावेळेला. म्हणजे सरळ व्हिक्टर इमॅन्युएल तिसऱ्याकडूनच मुसोलिनीच्या हाती सत्ता गेली असं म्हणता येईल. मुसोलिनी कोणत्या देशाचा शासक होता, तर तो इटली देशाचा शासक होता. हिटलरने धारण केलेली पदवी कोणती, तर फ्युरर, त्याला आदराने फ्युरर असं म्हटलं जायचं आणि ती त्याची पदवी आहे. हिटलरने पोलंडवर केव्हा आक्रमण केले? 1 सप्टेंबर 1939ला आक्रमण केलं. ॲबिसिनियावर स्वारी करणारा देश कोणता, म्हणजे ॲबिसिनियावर कोणी आक्रमण केलं, तर ते इटलीने आक्रमण केलं. इटली नावाचा देश आहे ज्याने ॲबिसिनियावर हल्ला केला होता किंवा आक्रमण करून जिंकलं होतं. हे फर्स्ट वर्ल्ड वॉरच्या नंतरची गोष्ट. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे, तर न्यूयॉर्क हे त्याचं मुख्यालय आहे. युनोच्या सुरक्षा समितीमध्ये कायम सभासद किती आहेत, तर रशिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन असे हे 5 सदस्य कायम सदस्य तिथे आहेत. याला कायम किंवा स्थायी सभासद असा पण शब्द वापरतात. आणि दुसरे जे आहेत ते अस्थायी आहेत, ते 10 आहेत, ते सुद्धा पुढे येईल. युनो मध्ये मानवी अधिकार दिन केव्हा साजरा होतो किंवा केला जातो, तर 10 डिसेंबर रोजी तो केला जातो. संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व करणारी युनोची घटक संस्था कोणती, तर ती आहे आमसभा. आपण जेव्हा ते व्हिडिओ लेक्चर बघू तेव्हा त्याच्यामध्ये या गोष्टी दिसतील तुम्हाला. आमसभा किंवा तिलाच महासभा असं म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला असेंब्ली असं सुद्धा म्हणतात. 49वा प्रश्न, युनोच्या सुरक्षा समितीतील अस्थायी सदस्यांची संख्या किती आहे, तर ती आहे 10. ते 5 म्हणजे स्थायी सदस्य 5 आणि अस्थायी सदस्य 10 असे मिळून एकूण 15 सदस्य सुरक्षा समितीचे असतात.
50वा प्रश्न, संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? इसवी सन 1945 मध्ये झाली. युनोच्या आमसभेच्या भारतीय अध्यक्ष कोण होत्या किंवा अध्यक्षा? विजया लक्ष्मी पंडित या होत्या. त्यानंतर युनेस्कोचे मुख्य कार्यालय कुठे आहे? युनेस्को ही संयुक्त राष्ट्र संघटनेचीच एक शाखा आहे. त्याची त्याचं जे मुख्य कार्यालय आहे ते पॅरिसला आहे. त्याच्यानंतर 53वा प्रश्न, निरक्षर लोकांना साक्षर करण्याचे कार्य करणारी संस्था कोणती? तर ती आहे युनेस्को. जे इथेच प्रश्न आहे, युनेस्कोचं मुख्य कार्यालय कुठे आहे? तर पॅरिसला. आणि कोणती संघटना निरक्षरांना साक्षर करते किंवा साक्षरतेचं काम राबवते? तर ती युनेस्को संघटना राबवते. अन्न व कृषी संघटनेचे मुख्य कार्यालय कुठे आहे? रोम मध्ये आहे, जे इटलीमध्ये असलेला रोम आहे, इटलीची राजधानी रोम आहे, तिथे आहे. 1945 मध्ये त्याची स्थापना झाली. जागतिक बँकेचे मुख्य कार्यालय कुठे आहे? म्हणजे जगातील वेगवेगळ्या राष्ट्रांना कर्ज देणारी आणि पतपुरवठा करणारी अशी जागतिक स्वरूपाची बँक आहे. त्या बँकेचं मुख्य कार्यालय कुठे आहे? तर वॉशिंग्टन DC मध्ये आहे. 1945 मध्ये त्याची स्थापना झाली. 56वा प्रश्न, युनोच्या सनदेत किती कलमे आहेत? म्हणजे युनोची स्वतःची स्वतंत्र घटना आहे आणि त्याच्यामध्ये 111 कलम असलेले दिसून येतात. 57वा प्रश्न, युनोमध्ये नकाराधिकार कोणत्या घटकाला प्राप्त आहे? युनोमध्ये तर ते सुरक्षा समितीला प्राप्त आहे किंवा सुरक्षा समितीतील राष्ट्रांना तो प्राप्त आहे. त्यालाच सुरक्षा समिती, सुरक्षा परिषद असं पण म्हणतात. याच्यात असलेले जे स्थायी सदस्य आहेत, ज्यांची संख्या आपण 5 अशी म्हटली, त्या 5 सदस्यांना हा नकाराधिकार वापरता येतो. नकाराधिकार म्हणजे एखाद्या प्रश्नावर नकारार्थी वोटिंग करणे, याला नकाराधिकार म्हणतात. नाही म्हणण्याचा अधिकार म्हणजे नकाराधिकार, या अर्थाने तो शब्द आलेला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या शहरात आहे? ते हेगला आहे. कारण की आंतरराष्ट्रीय सीमावाद असो किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे वादविवाद असो, युद्धाचे वादविवाद असो किंवा इतर कोणतेही, तर ते वादविवाद आर्थिक पण असू शकतात. असे वादविवाद जे आहेत ते आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये ठेवल्या जाते. ते आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? तर हेग मध्ये आहे. हेग हे त्याचं मुख्य कार्यालय. 59वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकूण किती न्यायाधीश आहेत? तर तिथे एकूण 15 न्यायाधीश आहेत आणि त्यांचा एक बेंच असतो 15 न्यायाधीशांचा. त्यांची गणपूर्ती जर असली तर ते निर्णय देऊ शकतात कुठल्याही मथळ्यावर किंवा कुठल्याही केसेसवर. 60वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेचे कार्यालय कुठे आहे? ते जिनेवामध्ये आहे. आंतरराष्ट्रीय स्वरूपाची मजुरांची संघटना आहे. कामाचे तास किती असावे, मोबदला किती असावा याविषयी ते विचार विनिमय करणारं आंतरराष्ट्रीय संघटन आहे. त्याचं कार्यालय जिनेवा येथे आहे. जागतिक आरोग्य संघटनेची WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं ज्याला म्हणतात, ती म्हणजे जागतिक आरोग्य संघटना. आणि याची स्थापना केव्हा झाली? तर 7 एप्रिल 1947 मध्ये याची स्थापना झालेली दिसून येते. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य कार्यालय कुठे आहे? तर मुख्य कार्यालय हे जिनेवा या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय अणुशक्ती संघटनेचे मुख्य कार्यालय कुठे आहे? तर ते जिनेवालाच आहे. त्याच्यानंतर युनोचे दैनिक कार्याचे संचालन कोणता विभाग करतो? म्हणजे युनोचं जे दैनंदिन कामकाज आहे ते कामकाज कोणता विभाग करतो? तर ते सचिवालय करत असताना दिसते आपल्याला. सचिवालय हे त्याचं उत्तर आहे 64व्या प्रश्नाचं. 65वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर तो 9 वर्षाचा असतो. कारण की आंतरराष्ट्रीय न्यायालयातील जे न्यायाधीश आहे ते 9 वर्षानंतर राहू शकत नाही. 9 वर्ष त्यांचा कार्यकाळ आहे. मानवी हक्काची घोषणा कोणी केली? मानवी हक्काची घोषणा युनोने केली किंवा त्याला संयुक्त राष्ट्र संघ असं म्हणतात. UNO, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, म्हणून त्याला युनो असं म्हणतात. त्याचंच पूर्ण नाव आहे संयुक्त राष्ट्र संघ. 67वा प्रश्न, दुसऱ्या महायुद्धाचे तात्कालिक कारण काय होते? तर पोलंडवरील आक्रमण हे त्याचं कारण होतं. जर्मनीने पोलंडवर 1 सप्टेंबर 1939 रोजी जे आक्रमण केलं त्यामुळे द्वितीय महायुद्ध सुरू झालं.
म्हणून पोलंडवरील आक्रमणाला तात्कालिक कारण असं म्हणतात. त्याच्यानंतर 68वा प्रश्न, दुसऱ्या महायुद्धात रशियाने केव्हा प्रवेश केला? जेव्हा जर्मनीने रशियावर आक्रमण केलं तेव्हा. कधी केलं? तर 22 जून 1941 रोजी जर्मनीने रशिया सोबतचा असलेला करार तोडून त्याच्यावर आक्रमण केला आणि रशिया द्वितीय महायुद्धामध्ये उतरला 22 जून 1941 ला. 69वा प्रश्न, दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती केव्हा झाली? 14 ऑगस्ट 1945 रोजी झाली. कारण की आपण बघितलं की कशा पद्धतीने हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यात आले. ते अणुबॉम्ब टाकल्यानंतर 6 ऑगस्ट 9 ऑगस्टला अणुबॉम्ब टाकले आणि 14 ऑगस्ट 1945 ला द्वितीय महायुद्धाची समाप्ती झालेली दिसून येते. याल्टा परिषदेत रशियाचे कोण सहभागी झालेले होते? द्वितीय महायुद्धानंतर ज्या परिषदा झाल्या, वेगवेगळ्या परिषदा झाल्या, त्या परिषदांमध्ये पैकी याल्टा नावाची जी परिषद आहे त्या परिषदेत रशिया कडून कोण सहभागी झाला? तर रशियाचा स्टॅलिन हा त्याच्यामध्ये सहभागी झालेला होता. हिरोशिमा व नागासाकी ही शहरे कोणत्या देशात होती? तर ते जपानमध्ये होती. आताच जे उल्लेख केला मी त्याप्रमाणे. अटलांटिक सनद केव्हा घोषित करण्यात आली? अटलांटिक सनद ही 14 ऑगस्ट 1941 मध्ये घोषित करण्यात आली. सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालेलं होतं आणि त्याच्यानंतर अटलांटिक सनद घोषित करण्यात आली 14 ऑगस्ट 1941 ला. दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? तर ते चर्चिल होते. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने प्रवेश केव्हा केला? जेव्हा पर्ल हार्बरवर जपानने आक्रमण केलं होतं तेव्हा. 7 डिसेंबरला जपानने पर्ल हार्बरवर आक्रमण केलं आणि 8 डिसेंबर 1941 ला अमेरिका द्वितीय महायुद्धात उतरला. 75वा प्रश्न, अटलांटिक परिषदेत सहभागी अमेरिकेचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते फ्रँकलिन रूझवेल्ट. आता जे 1941 मध्ये म्हटलं ना आपण, हे अटलांटिक सनदेमध्ये 14 ऑगस्ट 1941 इंग्लंड आणि अमेरिका तिथे सहभागी झाले होते अटलांटिक परिषदेमध्ये आणि त्यामुळे फ्रँकलिन रूझवेल्ट अमेरिकेचे अटलांटिक परिषदेत सहभागी झाले होते. 76वा प्रश्न, अमेरिका व इंग्लंड कोणत्या परिषदेत सहभागी झाले होते? ते अटलांटिक सनद म्हणूनच ते ओळखलं जातं. त्याला उलटून पालटून विचारलेलं आहे. कैरो परिषद कोणत्या वर्षी झाली? या ज्या परिषदा झाल्या सेकंड वर्ल्ड वॉर नंतर त्याच्यामध्ये किंवा त्या दरम्यान म्हणू आपण, सेकंड वर्ल्ड वॉर सुरू होतं आणि इकडे परिषदा सुरू होत्या. त्याच्यामध्ये 1943 मध्ये ही परिषद झाली, कैरो परिषद. 1943 मध्ये, इसवी सन 1943 असं लिहायचं आहे इथे. 78वा प्रश्न, कोणत्या परिषदेत संयुक्त राष्ट्रसंघाची रूपरेखा ठरविण्यात आली? डंबर्टन ओक्स नावाची परिषद ही 1944 मध्ये झाली आणि तिथे रूपरेखा संयुक्त राष्ट्रसंघाची आखण्यात आलेली होती. कोणत्या परिषदेत जर्मनीचे 4 भागात विभाजन झाले? सेकंड वर्ल्ड वॉर झालं आणि सेकंड वर्ल्ड वॉर नंतर जर्मनीचं काय करायचं? कारण की जर्मनीनेच हे युद्ध लादलं होतं ना सेकंड वर्ल्ड वॉर. त्याचं काय करायचं? तर त्याची जी राजधानी होती त्या राजधानीचे 4 तुकडे करण्यात आले बर्लिनचे आणि जर्मनीचे पण 4 भागात विभाजन करण्यात आले आणि ते वाटून घेण्यात आले. ती परिषद म्हणजे याल्टा परिषद. 80वा प्रश्न, पॉट्सडॅम नावाची परिषद झाली याच युद्ध काळाच्या दरम्यान, सेकंड वर्ल्ड वॉरच्या दरम्यान. पॉट्सडॅम परिषद केव्हा झाली किंवा केव्हा भरली? 17 जुलै ते 2 ऑगस्ट 1945 या दरम्यान पॉट्सडॅम नावाची परिषद झाली. पर्ल हार्बर बंदरावर जपानने केव्हा आक्रमण केले? त्याच्यावर लिहिलं होतं. अमेरिका 8 डिसेंबर 1941 ला द्वितीय महायुद्धात उतरला. त्यापूर्वी म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी 7 डिसेंबर 1941 रोजी पर्ल हार्बरवर जपानने आक्रमण केलं होतं. याल्टा परिषद केव्हा घेण्यात आली? तर याल्टा परिषद 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 1945 या दरम्यान याल्टा परिषद घेण्यात आली. 83वा प्रश्न, दुसऱ्या महायुद्धानंतर कोणती आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाली? त्याचं उत्तर आहे संयुक्त राष्ट्र संघ.
म्हणजेच युनो. 84 पॉट्सडॅम, 84वा प्रश्न, पॉट्सडॅम परिषद कोणत्या देशात भरली? तर त्याचं उत्तर आहे जर्मनी. जर्मनीमध्ये भरली होती ती. राष्ट्रकुल परिषदेचे 10वे अधिवेशन कोणत्या देशात भरले? तर ते लंडन मध्ये भरलं होतं राष्ट्रकुल परिषदेचं 10वं अधिवेशन. फ्रँकलिन रुझवेल्ट हे कोणत्या राष्ट्राचे प्रमुख होते? त्याचं उत्तर आहे अमेरिका. अमेरिकेचे ते राष्ट्राध्यक्ष होते. युनिसेफ ही संघटना कोणत्या संघाशी संबंधित आहे? ती राष्ट्रसंघाशी संबंधित आहे. त्याचीच एक शाखा म्हणजेच युनोची शाखा, संयुक्त राष्ट्रसंघाची शाखा ही युनिसेफ आहे. म्हणजेच काय की युनिसेफ ही संघटना कोणत्या संघाशी संबंधित आहे? तर संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित आहे. फिडेल कॅस्ट्रो कोणत्या देशाचे शासक होते? तर ते क्युबाचा शासक होता. तो क्युबा नावाचा देश आहे अमेरिकेच्या दाराशी, तिथला तो शासक आहे. आणि तिथे साम्यवाद होता. 89वा प्रश्न, 4 कलमी कार्यक्रम अमेरिकेने केव्हा जाहीर केला? 20 जानेवारी 1949 रोजी 4 कलमी कार्यक्रम अमेरिकेने जाहीर केला. सेकंड वर्ल्ड वॉर झालेलं होतं आणि त्यामुळे ज्या देशांची आर्थिक परिस्थिती खालावलेली होती त्यांना मदत करण्यासाठी 4 कलमी कार्यक्रम अमेरिकेने राबविला होता. यालाच उलटून विचारला, 4 कलमी कार्यक्रम जाहीर करणारा अमेरिकन कोण होता? तर तो हॅरिमन होता. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 91वा, 1945 नंतर कोणत्या 2 राष्ट्रांना महासत्ता म्हटल्या गेले किंवा महासत्ता म्हणून उदय झाला? तर अमेरिका व रशिया या 2 देशांचा महासत्ता म्हणून उदय झाला 1945 नंतर. 92वा प्रश्न आहे, 92वा प्रश्न, दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्ध कोणत्या 2 राष्ट्रांमध्ये सुरू झाले? रशिया आणि अमेरिकामध्ये सुरू झालं, कारण की हे 2 महाशक्ती म्हणून उदयाला आले आणि आपसात त्यांचे वैर होते आणि त्यामुळे ते, कारण की रशियामध्ये असलेली विचारसरणी ही साम्यवादी विचारसरणी आहे आणि अमेरिकेमध्ये असलेली विचारसरणी ही भांडवलवादी विचारसरणी आहे. त्यामुळे दोघांमध्ये तात्विक संघर्ष होता आणि त्यांच्यामध्ये शीतयुद्ध झालं. म्हणून हा प्रश्न आला, दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्ध कोणत्या 2 राष्ट्रांमध्ये सुरू झाले? तर रशिया आणि अमेरिकामध्ये. दुसऱ्या महायुद्धानंतर साम्यवादी राष्ट्राचे नेतृत्व कोणी केले? आताच म्हटल्याप्रमाणे रशियाने केले. दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही राष्ट्राचे नेतृत्व कोणी केले? तर ते अमेरिकेने केले. वॉर्सा करार कोणत्या देशाने घडवून आणला? तो रशियाने घडवून आणला. आता शीतयुद्धाचाच एक भाग आहे. पंचशील तत्वांची घोषणा कोणी केली? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. इजिप्तचा अध्यक्ष रिकामी जागा याने सुवेज नावाचा कालवा आहे, सुवेजचे राष्ट्रीयकरण केले? तर ते कर्नल नासेर आहे त्याचं नाव. कर्नल नासेरने इजिप्तचा जो कालवा आहे सुवेज कालवा त्याचं त्याने राष्ट्रीयकरण केलेलं होतं. 98वा प्रश्न, मार्शल टिटो रिकामी जागा या देशाचा प्रमुख होता? तर तो युगोस्लावियाचा प्रमुख होता मार्शल टिटो. 99वा प्रश्न, 1960 मध्ये रिकामी जागा चे म्हणजे या राष्ट्राचे असा आहे तो प्रश्न. 1960 मध्ये रिकामी जागा चे U2 नावाचं विमान आहे हेरगिरीसाठी रशियन भूमीमध्ये शिरले होते. रशियन भूमीत शिरले होते. तर कोणाचे होते? तर ते अमेरिकेचे होते. हा प्रश्न असा आहे, 1960 मध्ये रिकामी जागा म्हणजे या राष्ट्राचे U2 विमान हेरगिरीसाठी रशियन भूमीत शिरले होते. तर कोणते राष्ट्राचे हेरगिरीचे विमान शिरले होते? तर ते अमेरिकाचे U2 नावाचं विमान होतं जे रशियात शिरलं होतं. U2 प्रकरण म्हणून ते ओळखल्या जातं. 100वा प्रश्न, रशियात पोलादी पडदा किंवा आयर्न कर्टन ज्याला म्हणतात, रशियात पोलादी पडदा धोरण कोणी अवलंबिले? त्याचं उत्तर आहे स्टॅलिन. विद्यार्थी मित्रांनो, असे 100 प्रश्न मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. आपण याचा अभ्यास करावा आणि परीक्षेमध्ये सुद्धा हे फार महत्त्वाचे आहे. सोबत बाकीचा सिलेबस अभ्यासत असताना या प्रश्नांचा पण अभ्यास आपण करावा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.